हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण हे जे ब्लाऊज आहे आरी वर्कचं ब्लाऊज ते मी बनवलेलं आहे। याची मी शिलाई घेतलेली होती 1000 रुपये। तर मी हे या पद्धतीने बनवलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। 4 टक्स ब्लाऊज आहे विथ क्रॉस पट्टी। तर हे आपल्याला कसं बनवायचं आहे हे आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम आपली फिटिंग वगैरे जी काही आहे ते एकदम छान पद्धतीने आलेली आहे। आपण याला नॉट पण बनवलेले होते आणि स्लीव्ज पण ज्या डिझाइन दिलेले होते त्या डिझाइनमध्येच आपण अगदी व्यवस्थित स्लीव्ज बनवून घेतलेल्या होत्या। फ्रंटचा नेक वगैरे सेम बनवलेला होता। तर हा जो आहे तो इथे बॅक नेक आहे। तर बॅक नेक पण मी एकदम छान पद्धतीने इथे बनवलेला आहे आणि तुम्हाला एक त्या डिझाइनमध्येच कसा नेक बनवायचा अगदी व्यवस्थित परफेक्ट कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर स्किप न करता व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर इथे आहे आपला हा बॅक नेक। तर हा बॅक नेक आहे आणि आपल्याला याच्यानुसारच नेक टाकायचा आहे। त्याच्यानंतर हा जो आहे इथे दिलेला आहे याचा फ्रंट नेक दिलेला आहे। याच्यामध्ये जे डॉट दिलेले आहे त्याचे आपल्याला नॉट बनवायचे आणि ह्या दोन्ही ज्या आहेत त्या आहे स्लीव्ज। तर इथे आपल्याला स्लीव्जची डिझाइन बनवायची आहे। याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण अस्तर घेतलेलं होतं आणि अस्तरसाठी तुम्हाला जर छोटा स्लीव्ज असेल तर तुम्हाला 80 सेंटीमीटरही होऊन जातं। जर लॉंग स्लीव्ज असेल तर 1 मीटर घ्यावं लागतं। तर आपण हे सगळं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मेजरमेंट। तर मेजरमेंटसाठी सगळ्यात पहिले टाकायचे आहे आपल्याला हाईट। तर सगळ्यात पहिले आपल्याला जे मेजरमेंट आहे ते माहिती करून घ्यायचं आहे। तर आपली इथे जी फुल हाईट आहे ती आहे आपण इथे घेणार आहोत। ती मला रेडी करायची होती 13.5 इंच। तर मी घेते आहे 14.5 इंच, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेते आहे। हाईट उंचीपेक्षा नेहमीपेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। त्याच्यानंतर आपण 5.5चा शोल्डर टाकणार आहोत जे आपण रेग्युलर ब्लाऊजला टाकतो। त्याच्यानंतर हे जे आर्म होल आहेत ते मी आर्म होल टाकत आहे 6 इंच। तर आर्म होल टाकल्यानंतर आपल्याला इथे सरळ लाईन मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपलं जिथे आर्म होल येतं तिथेच आपल्याला चेस्ट टाकायची असते। तर चेस्टचा जो आपला राऊंड आहे त्याचा आपल्याला 4th घ्यायचा आहे। तर माझं इथे चेस्ट आहे 38। तर 38चं मी 4th घेतलेलं आहे 9.5 आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहेत। आपल्याला हे याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढायचं आहे। आपण आता खाली पण तेच घेणार 9.5 आणि प्लस 1.5 इंच मार्जिन। तर आपण सेम जेवढं खाली घेतलं होतं तेवढंच वरती पण घेतलेलं आहे। आपल्याला दोन्ही याला इथे स्ट्रेट लाईन करून घ्यायचे आहे। आता याच्यानंतर आपलं हे जे आर्म होल आलेलं असतं त्याचा जो बॉक्स आहे तिथून आपल्याला 1.5 इंच आर्म होलचा शेप द्यायचा असतो। तर आपण इथे 1.5 इंच घेऊन या पद्धतीने मी जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे तसंच आपल्याला आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे कट करून घेतल्याच्यानंतर आपण इथे हा जो भाग आहे जो आपला इकडचा भाग उरलेला असतो त्या भागावर आपल्याला ठेवायचा आहे आणि ॲज इट इज आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे। जसं आपण बॅक साईड ठेवली होती तशीच, फक्त एक कन्फर्म करून घेणार आपलं शोल्डर 5.5 बरोबर आलेलं आहे का। त्याच्यानंतर आर्म होलला इथे मार्किंग करणार आहोत ते 6 इंचावरती। इकडनं पण 5.5 इंचावर बरोबर आलेलं आहे का आपण हे कन्फर्म करून घेणार आहोत। ते करून घेतल्याच्यानंतर इथे आपल्याला परत आर्म होलचा शेप द्यायचा असतो म्हणून आपण इथे आर्म होलची मार्किंग करून घेणार आहोत। कारण आपला मागचा असतो 1.5 इंचाचा आणि फ्रंटचा असतो 1 इंचाचा। तर आपल्याला इथे 1 इंचाचा शेप द्यायचा आहे। तर मी इथे 1 इंचावरती मार्किंग करणार आहे। त्याच्यानंतर ही जी मार्किंग केलेली आहे 1 इंच, त्याच्यानंतर आपल्याला हे जे आर्म होल आहे त्याचा मिडल घ्यायचा असतो। 6 इंचाचा मिडल येतो आहे 3 इंच। त्याच्यानंतर आपण हे जे 3 इंच घेतलेलं आहे त्याच्या आपल्याला आतमधल्या बाजूने 2 लाईन करून घ्यायचे आहे आणि मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्हाला याला शेप देऊन घ्यायचा आहे। जेणेकरून काय होतं की आपल्या इथे जो फुगा पडतो तो पडत नाही। इथे आपल्याला क्रॉस पट्टीचं मेजरमेंट काढायचं आहे। मी ह्या साईडनं ठेवलेलं आहे 3 इंच आणि इकडच्या साईडने 2.5 इंच। तर आपल्याला दोन्ही मिळून जॉईन करून घ्यायचं आहे। नेकचा शेप दिलेला आहे मी 2.25 इंचाचा, म्हणजे गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे। आता आपल्याला इथे गळ्याची डिझाईन जी आहे त्याची हाईट मोजायची आहे, ती आहे माझी क्रॉस 7.5 इंच। तर आपण इथे काय करणार आहोत 6.5 इंच घेणार आहोत सरळ, की जेणेकरून आपण 1 इंच असंही एक्स्ट्रा ठेवतो, म्हणजे मी कमी घेतलेला आहे की शेप देताना आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतं। इकडे पण 2.5 इंच घेऊन मी याला आपला नेकचा शेप देऊन घेतलेला आहे आणि आपण इथे नेकचा शेप अशा पद्धतीने दिला। त्याच्यानंतर काढायचे आपल्याला टक्स। तर टक्ससाठी सगळ्यात पहिले मी इकडे 1 इंच वाढवते आहे, म्हणजे समोरच्या बटन पट्टीच्या साईडने 1 इंच वाढवून घेत आहे, की जेणेकरून काय होतं की आपल्याला हे जे ब्लाऊज आहे ते थोडंसं हेल्दी म्हणजे
प्रेग्नेंट लेडीजचं आहे तर आपल्याला चेस्ट जी आहे ती मोठी टाकायची आहे, त्याच्यामुळे मी इकडे वाढवून घेतलेलं आहे की जेणेकरून टक्स टाकल्याच्यानंतर आपल्याला मार्जिन कमी पडायला नको आहे, म्हणून मी दोन्ही साईडने 1-1 इंच वाढवून घेतलं. पहिला टक्स जो आहे तो 3.5 इंचाचा दिलेला आहे आणि लांबीला आहे 2.5 इंच, दोन्ही साईडने 1-1 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा टक्स पहिल्या टक्सपासून 2 इंचाच्या डिस्टन्सनी आणि तिसराही 2 इंचाच्या डिस्टन्सने ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला 2-2 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. तुम्ही इथे मोजू शकता की मी दोन्हीच्या मध्ये 2-2 इंचाचा डिस्टन्स ठेवून घेतलेला आहे आणि अशी आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच बाजूला पण मारायचे आहे की जे टक्समध्ये आपण अर्धा इंच घालणार आहोत या पद्धतीने. तर आपल्याला इकडचंही तसंच आणि दुसरी जी आहे आर्म होलमधून आपण 2.5 इंच घेणार आहोत. याचा टक्स घेतला 2 इंच असाही येतो आणि असंही 2.5 इंच घेतलं तरी चालतं. तर आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने अर्धा इंच जाईल या पद्धतीने आपल्याला क्रॉस मारून घ्यायचे आहे. आपण हे कट करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इकडे काढायचे आहे आपल्याला क्रॉस पट्टी. तर मी इथे घेतलेलं आहे 3 इंच आणि ह्या बाजूने पूर्ण मोजून घेतलं जेवढी आपली ब्लाऊजची रुंदी आहे आणि ह्या बाजूने 3 इंच आणि इकडे 3.5 इंच, म्हणजे आपण 3.5 आणि 3 इंच अशी क्रॉसपट्टी घेतली, ही कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचे आहे स्लीवला मी या पद्धतीने फोल्ड केलं. एका साईडने 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे की जेणेकरून आपल्याला एकाच बाजूने आपला जो आहे तो स्लीवला जॉईन येईल. तर माझी रेडी स्लीव्ज आहे 8 इंच, मी घेतलेली आहे 9 इंच, 1 इंच एक्स्ट्रा आणि आपण इथे खाली देणार आहोत 3 इंचापासून शेप. आपल्याला 3 इंचापासून 2 इंच सरळ घ्यायचं आणि याच्यामध्ये क्रॉस करून ही जी आहे क्रॉसच्या मध्ये मिडल ठेवून दोन्ही साईडने आपल्याला 1 इंचाचं लाईन ठेवायची आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला मिडलपासून दोन्ही बाजूने अर्धा इंच घ्यायचं. खालच्या बाजूने मी ब्लाऊजची रुंदी प्लस 1.5 इंच घेऊन शेप दिलेला आहे क्रॉस शेप. या पद्धतीने आपल्याला इथे स्लीव्ज कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला जो स्लीवचा जॉईन द्यायचा आहे तो पण आपण अशा पद्धतीने ठेवून इथे कट करून घेणार आहोत. जो आपल्याला स्लीवचा जॉईन द्यायचा आहे त्या पद्धतीने इथे आपण कट करून घेणार आहोत. नेहमीसारखी स्लीव्ज काढलेली आहेत, त्याच्यामुळे थोडंसं मी व्हिडिओ फास्ट ठेवलेला होता की खूप मोठा व्हिडिओ होत होता की जे तुम्हाला गरजेचं आहे तिथे मी स्लो ठेवलेला आहे. हा जो आहे ती स्लीव्ज मी आपण नेहमी काढतो तशीच काढलेली आहे, म्हणून मी इथे स्लो. आता हे आहे आपलं रेग्युलर ब्लाऊज. आता रेग्युलर ब्लाऊजला आपण जसं मिडल ठेवतो तशा पद्धतीने मिडल ठेवून पण काढू शकता, पण इथे काय होतं डिझाईन थोडी मागे पुढे होऊन जाते आरीवर्कच्या ब्लाऊजला, त्याला आपल्याला सरळच ठेवून घ्यायचं असतं. आपण इथे नेक मोजून घेणार आहोत. आपल्या इथं नेकचा जो मिडल आहे त्या मिडलच्या जवळच आपल्याला इथे आपला नेक ठेवून घ्यायचा आहे आणि आपण अशा पद्धतीने मिडलला एकदम मिडलमध्येच आपण ठेवून बॅक साईड अशी कट करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला इथे करायचे आहे स्लीव्ज कट. तर स्लीव्जला आपण अशा ठेवून घेणार आहोत. इथे पण मी स्लीव्जचा जो मिडल आहे आणि डिझाईनचा मिडल आहे तो जॉईन करणार आहेत. आपल्याला दोन्ही साईडनं जॉईन आले तरी हरकत नाही मेन फॅब्रिकला, पण आपल्याला डिझाईन जी आहे ती मिडललाच ठेवायची आहे. इथे आहे फ्रंट नेक. तर फ्रंट नेक पण मी जो आहे तो नेक एकदम नेकवर येईल. फ्रंट नेक जो आपला उजव्या बाजूचा असतो तो येईल, तोच भाग आपल्याला फ्रंट नेकच्या साईडनं ठेवायचा आहे की रॉंग व्हायला नको की एखाद्या वेळेस बाय चान्स काय होतं की आपलं डाव्या साईडचं होतं. तर आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे की आपली उजवी बाजू आहे तीच डिझाईनच्या साईडनं आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायची आहे. तर मी इथे याची पण कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आपण इथे सगळी कटिंग करून झालेली आहे. त्याच्यानंतर आता स्टिचिंगसाठी आपल्याला जे आहे तर स्टिचिंगसाठी घ्यायचं आहे. तर आपण स्टिचिंगला आता ब्लाऊज इथे घेणार आहोत. तर आता हे जे आहे आपण ते नॉट नंतर रेडी करणार आहोत. त्याच्यासाठी मी हा भाग असाच ठेवलेला आहे. इथे मी स्लीव्जला जॉईन काढून घेणार आहेत की जे आपल्या स्लीव्जला म्हणजे मॅच पण होत आहे. जी डिझाईन असते काठपदरची ती पण मॅच होती आहे. आणि आता इथे आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत. क्रॉसपट्टी जी आहे ती मी ॲज इट इज ठेवून इथे कट करून घेणार. जो उरलेल्या कपड्यामध्ये क्रॉसपट्टी ठेवून मी इथे कट करून घेणार आहे. तर ती झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे आपलं ब्लाऊज रेडी करायचं आहे. तर ब्लाऊज रेडी करताना आपण सगळ्यात पहिले आता मी इथे ब्लाऊज रेडी करायचं आहे. तर मी सगळ्यात पहिले आपला हा जो नेक आहे नेकला मी मध्ये स्टिच मारून घेतली. जो एक्स्ट्रा कपडा होता तो आतमध्ये टाकून स्टिच मारून घेतली आणि याला इथे मार्किंग केलेली आहे राऊंड नेकला. तर मी सगळ्यात पहिले तसं टाकून बघितलं तर माझ्या प्रॉब्लेम येत होता स्टिचिंगला. मग त्याच्यासाठी मी इथे आता जे आहे ते मी इथे प्रेशर फूट जे आहे ते मी इथे चेंज करून घेणार आहेत की जे आपलं डबल चवालं होतं तर आपलं जे आपण झिप लावतो ते आपल्याला इथे प्रेशर फूट यूज करायचं आहे. तर मी सगळ्यात पहिले इथे जे आहे ते प्रेशर फूट चेंज करून घेणार आहेत मशीनचं की जेणेकरून आपल्याला शिवायलाही प्रॉब्लेम जाणार नाही आणि एकदम इझिली आपलं ब्लाऊज शिवणं पण होऊन जाईल लवकर आणि छान पद्धतीने फिनिशिंग पण येईल अगदी आपल्याला हवी तशी. तर मी इथे चेंज करून घेतलेलं आहे.
त्यानंतर आपण स्टिचिंगला चालू करूया. तर आपली पहिली जशी शिलाई होती तशीच मी जे नेकचा जो शेप ठेवलेला होता मी राऊंड करून ॲज इट इज डिझाईनचा जो शेप होता त्या शेपवरतीच मी इथे स्टिच मारून घेत आहे. म्हणजे आतमधली डिझाईन पण आपल्याला लक्षात येते. आपण हात लावून जर बघितला तर आपल्याला डिझाईनचा शेप लक्षात येतो. आपल्याला अगदी त्या डिझाईनच्या शेपमध्ये पहिली मार्किंग करून घ्यायची आहे, जशी मी माझ्या ब्लाऊजला केलेली होती. पिन लावून घेतलेली आहे, मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊज स्टिच करायचा आहे. आपल्याला हळूहळू म्हणजे हात लावून पण लक्षात येतं की आपली डिझाईन कुठे आहे. आतमधला भाग जो आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत आणि जिथे जे आहे ते नॉचेस देऊन घेणार आहोत. जे छोटे छोटे आपल्याला इथे नॉच देऊन घ्यायचे आहे की जेणेकरून आपलं ब्लाऊज जेव्हा आपण पलटी करू तेव्हा अगदी छान पद्धतीने दिसेल, की रिंकल्स वगैरे दिसणार नाही असे छोटे छोटे. तर आपण एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा नॉचेस दिलेले आहेत मी. त्याच्यानंतर आपण इथे आता हे जे आहे आपण पलटी करणार आहोत, जसं आपण करतो त्या टाईपनं. मी अस्तरच्या बाजूनी परत एक स्टिच मारते, कारण आपण वरतून स्टिच मारत नाही आरीवर्कच्या ब्लाऊजला, म्हणून मी अस्तरवरती परत एक स्टिच मारून घेते. हा कपडा अस्तर बाजूला करून आपल्याला त्याच्यावरतीच इथे आपल्याला इथे एक स्टिच मारून घ्यायची आहे. ती झाल्याच्या नंतर आपलं ब्लाऊज इझिली पलटी होतं आणि फिनिशिंग पण एकदम छान पद्धतीने दिसून येते. तुम्ही इथे बघा एकदम इझिली आपलं ब्लाऊज जे आहे ते साईडनं चालले जातात. तुम्हाला इथे मारायचे असेल तर मारू शकता, नसेल मारायची तर हरकत नाही. मी आता वरतून मारणार नाही. माझं अशा पद्धतीने रेडी झालं. त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे एक्स्ट्रावालं म्हणजे आपण जे आहे ते अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलं आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे. म्हणजे मेन फॅब्रिक जो एक्स्ट्रा होता तो मी कट करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे बॅकचे टक्स. तर बॅकचे टक्स देताना आपण पूर्ण ब्लाऊज फोल्ड करणार आहोत, म्हणजे मिडल काढणार आहोत आणि मिडलपासून आपल्याला 4 इंच असं रुंदीला घ्यायचं आहे आणि 4 इंच लांबीला घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूने आपण अगदी 2-2 लाईन घेऊन क्रॉस स्टिच देणार आहोत, जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला क्रॉस घेऊन स्टिच द्यायचे आहे. तर आपण इथे जे आहे ते दोन्ही साईडला येण्यासाठी असं एकमेकावरती ठेवून प्रेस करणार आहोत की आपल्या दोन्ही बाजूला आपल्याला अगदी व्यवस्थित मार्किंग होऊन जाते. इथे पण बघू शकता तुम्ही अगदी इझिली मार्किंग झालेली आहे. तर आपल्याला इथे दोन्ही याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे. तर आपण अशा पद्धतीने एका बाजूने मारून घेतला. तर दुसऱ्या बाजूने आपण इथे टक्स मारून घेऊया, जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला मारतो. पण आतमध्ये जर तुमचं काही वर्क आलेलं असेल तर तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्टिच करता येतं. शक्यतो येणार नाही अशाच पद्धतीने तुम्हाला टक्स घ्यायचे आहे, पण एखाद्या वेळेस जर आलेच तर तुम्हाला ते काढून घ्यायचे आहे की जेणेकरून तुमचे ब्लाऊज पण छान येईल. अशा पद्धतीने टक्स आल्याच्या नंतर आपल्याला याला पट्टी लावून घ्यायची आहे बॅक साईडला. तर मी पट्टी घेतलेली आहे, एका साईडनं फोल्ड करून घेतलेली होती. माझी जवळपास 1.5 इंचाची पट्टी आहे, ती मी एका साईडनं फोल्ड करून घेतलेली होती आणि जी ओपन साईड होती ती मी इथे बॅक साईडनं लावून घेत आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने लावायचे आहे. त्याच्यानंतर आपण इथे जी आहे अस्तरची जी पट्टी आहे ती परत इकडे फोल्ड करून त्याच्यावरती आपण इथे प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत. ती दिल्याच्या नंतर आपल्याला सेम जसं आपण रेग्युलर पट्टी इकडे अलीकडे घेऊन मेन फॅब्रिकवर घेऊन स्टिच मारतो त्या पद्धतीने आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही मोठी स्टिच घेतली तरी हरकत नाही, जेणेकरून आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते तर ती उसवून घ्यायची असते. जर तुम्हाला तशीच ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर तुम्हाला जर हात शिलाई करून जर काढायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. ही झालेली आहे आपली बॅक साईड पूर्ण रेडी झालेली आहे. आपली नेक आणि पट्टी पण इथे पूर्ण आपल्याला बॅक साईड आपली इथे रेडी झालेली आहे ब्लाऊजची. एकदम म्हणजे आपल्याला जसं ब्लाऊज दिलेलं होतं डिझाईनचं त्या पद्धतीनेच आपण एकदम डिझाईन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण हे ठेवूया बाजूला. त्याच्यानंतर घ्यायचे आहे आपल्याला स्लीव्ज. तर स्लीव्जला सगळ्यात पहिले आपल्या मेन फॅब्रिकला जिथे आपले जॉईन बाकी होते दोन्ही बाजूने, तिथे मी दोन्ही बाजूने जॉईन करून घेणार आहेत. मी इथे स्लीवचाच कपडा घेतलेला होता, म्हणजे दुसऱ्या बाजूचा बॅक साईडचा जो उरलेला कपडा होता तोच घेतला होता, जेणेकरून स्लीव्जला एकदम तो मॅच होऊन जातो आहे या पद्धतीने बॉर्डरनुसार. तर आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीनेच जसं मी नेकवर मिडलला ठेवलेले आहे डिझाईन तसंच ठेवून आपण इथे स्लीव्ज ठेवून अटॅच करून घेणार आहोत. स्लीव्ज आपण अशी लावायची आहे की आपली डिझाईन जी आहे ती एकदम मिडलला आली पाहिजे आणि खालच्या साईडने आपल्याला जसं आपण पलटी करतो त्या टाईपने आपल्याला अस्तरची जो कपडा आहे तो वरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अस्तरच्या साईडने आपल्याला इथे प्रेस स्टिच द्यायची आहे. जशी मी नेकला दिली होती त्या टाईपमध्येच आपल्याला जे आहे अस्तरला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे.
आतमध्ये फोल्ड करून एक्स्ट्रा तुम्हाला द्यायची असेल याला तर देऊ शकता, नसेल द्यायची तर हरकत नाही. मी इथे नेकला दिली नव्हती, पण स्लीव्जला मी इथे एक्स्ट्रा स्टिच जी आहे ती देणार आहे वरती, तर ती आपल्याला देऊन घ्यायची आहे. आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण पूर्ण जसं नेकचा अटॅच केलं होतं तसं पूर्ण अटॅच करून घेऊ आणि एक्स्ट्रावाला कपडा कट करून घेणार आहोत. अशीच आपल्याला दोन्ही पण स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही पण स्लीव्ज इथे रेडी झालेले आहे. तर ह्या रेडी झाल्याच्या नंतर आता आपल्याला फ्रंटवाला नेक रेडी करायचा आहे. तर जो आपला नेक डिझाईनचा शेप होता तो मी इथे ओपन करून घेत आहे, म्हणजे दोन्ही पण बाजूबाजूला करून घेत आहे नेक. ते झाल्याच्या नंतर आपला आता हा जो आहे फ्रंटवाला शेप उजव्या साईडचा, तो आपण नेक जसा ठेवला होता पलटी करण्यासाठी त्या पद्धतीनेच आपण ह्या नेकच्या शेपमध्येच आपण इथे डिझाईन करून घेणार आहोत. म्हणजे हा जो नेक आहे आपला राऊंडवाला नेक, तो दिलेल्या शेपमध्येच आपल्याला दिलेला जो आपला नेक आहे तो पण राऊंड शेपमध्येच होता. तर आपण जसं आपण बॅक नेकला घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आपण फ्रंट नेकला घेऊन पण इथे अटॅच करून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला बॅक नेकला सांगितलं होतं की इथे स्टिच करून घ्यायचे आहे आणि प्रेस साईडला, आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेऊन त्याला नॉचेस देऊन आपण जसं पलटी करतो तसं परत मी इथे जे करणार आहे की आपल्याला अस्तरच्या कपड्यावरती प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे आणि इथे ह्या साईडनं पलटी मारून घ्यायचं आहे. पलटी मारल्यानंतर मी इथे एक्स्ट्रा स्टिच मारून घेत आहे. तुम्हाला मारायचे असेल तर मारू शकता, नसेल तर हरकत नाही. हे झाल्याच्या नंतर आपण सेम जसं बाकीचे केले की आपण मेन फॅब्रिकला पूर्ण अटॅच करून घेणार आहोत. मेन फॅब्रिक जे आहे ते पूर्ण अटॅच करून घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून टाकणार. आता आपले जे इथे टक्स आहे ते टक्स आपण परत देऊन घेणार आहोत. मी पहिला टक्स दिलेला होता 3.5चा आणि लांबीला होता 2.5 इंच आणि दोन्ही टक्स होते 1-1 इंचाचे, म्हणजे क्रॉस जे होते ते होते 1 इंचाचे. मी तर पुन्हा एकदा मार्किंग करून घेत आहे. त्याच्यानंतर आपण इथे 2-2 इंचाचं जे मार्किंग ठेवलेलं होतं त्या पद्धतीने आपण इथे 2-2 इंचाचं डिस्टन्स ठेवून मार्किंग करून घेणार आहोत. आणि इथे परत आपण अर्धा इंच जे आहे पूर्ण दोन्ही लाईनमध्ये अर्धा इंच जाईल या पद्धतीने आपल्याला इथे क्रॉस स्टिच करून घ्यायचे आहे. तर ते झाल्याच्या नंतर आपल्याला इथे या पद्धतीने 2 इंच सरळ घेऊन इथे आपल्याला अर्धा इंच स्टिचिंगमध्ये द्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला इथे झालेलं आहे मार्किंग करून झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला द्यायचे आहे टक्स. तर टक्स देताना हा मी पहिला टक्स देत आहे की पूर्ण क्रॉस जे आहे पकडून इथे आपल्याला स्टिच मारायचे आहे आणि आपल्याला डबल स्टिच द्यायचे आहे जेव्हा आपण टक्स घेत असतो तेव्हा. आणि आपल्या टक्सची जी शिलाई आहे ती एकदम छोटी पाहिजे की जेणेकरून नंतर आपले टक्स उसवणार नाही. त्याच्यानंतर इथे मी तिन्ही पण टक्स इथे देऊन घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो आहे आपला चौथा टक्स आलेला आहे, 4 टक्स जो आहे ते इथे आपली टक्स इथं पूर्ण रेडी झालेले आहे. त्याच्यानंतर याला आपल्याला लावायचे आहे आता क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टीसाठी मी हा जो आहे आपली क्रॉसपट्टी काढलेली ती घेतलेली आहे. अस्तर जे आहे ती खाली लावलेली आहे अस्तरची आणि मेन फॅब्रिकच्या साईडनं अस्तरच्या साईडनं जो उंच भाग आहे म्हणजे 3.5 इंचावाला तो आपण बटनपट्टीच्या साईडनं लावणार आणि जो छोटावाला आहे तो आपण मार्जिनच्या साईडनं लावणार. त्याच्यानंतर ही सरळ स्टिच मारून झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो कपडा आहे पूर्ण रोल करून ह्या दोन्हीच्या मध्ये टाकायचा आहे आणि इथे आपण स्टिच मारून घेणार आहोत. तर ही स्टिच मारून झाल्याच्यानंतर फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की आपण जे रोल केलेला कपडा आहे म्हणजे ब्लाऊजचा तो या स्टिचमध्ये अडकायला नको आहे. आपण याच्यावरती परत एक स्टिच मारून घेतलेली आहे. ती मारून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे जो आहे तो एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊन याला बाहेर काढणार आहोत. आपल्याला अशी जी मोठी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपली जो आहे फ्रंट बाजू आपली रेडी होती. ती रेडीज आपल्याला दोन्ही पण अशा सेम रेडी करून घ्यायच्या आहे. दोन्ही पण बाजू आपल्याला सेम रेडी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपण आता बटनपट्टी आणि हुकपट्टी लावणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी इथे जे आहे हुकपट्टी लावून घेणार आहे जी आपली डाव्या बाजूला येते. इथे मी सिंगल कपडा घेतला, एक साईडनी फोल्ड केलेला आहे. त्याच्यानंतर खालून ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि असं दोन्ही बाजूने आपल्याला फोल्ड करून स्टिच मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला अस्तर ह्या बाजूला घेऊन परत त्याच्यावरती प्रेस स्टिच मारायची आहे. प्रेस स्टिच याच्यासाठी गरजेचे आहे की तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगही येते आणि ब्लाऊज उसवण्याचीही भीती राहत नाही. त्याच्यानंतर आपल्याला परत हे जे मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला अशी सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला लॉक स्टिच पण करायची आहे दोन्ही पण बाजूला की जेणेकरून तुमची पट्टी उसवणार नाही. त्याच्यानंतर ही झालेली आहे आपली हुकपट्टी रेडी. आता आपल्याला ह्या साईडनं लावायची आहे काचपट्टी. तर काचपट्टीसाठी मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही अटॅच करून घेतलं आणि ते आपण इथे याच्यावरती ठेवून घेणार आहोत. आणि आपलं आरीवर्कचे जे वरती वर्क होतं त्याच्यावरती आपण इथे अशा पद्धतीने हळू पद्धतीने म्हणजे आपल्याला हळूवार स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मोती आहे ते फुटायला नको. खालच्या पण साईडने आपण फोल्ड करून घेतलं आहे.
त्याच्यानंतर आपण इकडे घेतल्याच्यानंतर इथे आपण याच्यावर पण प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत. ती प्रेस स्टिच पण आपल्याला इथे द्यायची आहे. ती दिल्याच्यानंतर आपण या पद्धतीने आपल्याला ह्या साईडने आपल्याला अशी आतमध्ये म्हणजे वरतून फोल्ड करून घ्यायची आहे की जेणेकरून ती अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये राहील. तर आपल्याला इथे या पद्धतीने याच्यावरती एकदम इथे मणी तुटणार नाही याची म्हणजे काळजी घेऊन आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. की माझे इथे मणी तुटला होता एक, तर मी तो व्यवस्थित करून घेतलेला आहे परत. आणि इथे परत एकदा स्टिच देते एकदम हळू पद्धतीने. फक्त मी चाक फिरवूनच देते मशीनचं, की पॅन्डल मारत नाही किंवा मोटर वगैरे चालवत नाही आहे. आपल्याला इथे थोडंसं काळजीपूर्वकच स्टिच करायचं आहे की जेणेकरून आपलं हे जे आहे ते खराब होणार नाही. इथे आपली आता जी काचपट्टी आहे ती पण रेडी झालेली आहे. मी परत एक एक्स्ट्रा स्टिच देऊन घेतलेली होती काचपट्टीवरती. आता इथे आपल्याला याच्यावर काच बनवायचे आहे. तर हे पण आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही तुम्ही इथे बघू शकता आपलं सेम झालेलं आहे. काचपट्टी आणि बटनपट्टी हे झालेलं आहे रेडी. बॅक फ्रंट आणि स्लीव्स पण आपलं रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे लावायचं आहे शोल्डर अटॅच करायचे आहे. तर शोल्डर आपण या पद्धतीने अटॅच करणार आहोत की आपल्याला फ्रंट आणि बॅक एक समोरासमोर ठेवून आपल्याला इथे शोल्डरवरती ठेवून घ्यायचे आहे. अगदी दोन्हीची हाईट आपली सेम असली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहेत. असे दोन्ही पण शोल्डर आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे रेडी झाल्यानंतर आपल्याला लावायचे आहे स्लीव्स. तर आपले दोन्ही स्लीव्ज रेडी, शोल्डर रेडी झाल्यानंतर आपण घेणार स्लीव्ज. तर स्लीव्जचा मी इथे मिडल काढून घेणार आहे. स्लीव्जच्या मिडलवरती नॉच देणार आणि हा जो नॉच आहे तो शोल्डरच्या एक्झॅक्ट मिडलला अटॅच करणार आहेत. म्हणजे शोल्डरचा मिडल आणि स्लीव्जचा मिडल आपल्याला इथे अटॅच करायचा आहे, एकमेकावरती ठेवायचा आहे. तर तो आपण इथे देणार आहोत. आणि या पद्धतीने आपल्याला आता इथून सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. जी फ्रंटची स्लीव्ज आहे ती फ्रंटच्या साईडनंच लावायची आहे. आपला जो स्लीव्जचा जो आपला शेप असतो तो आपला स्लीव्जचा जो शेप असतो छोटावाला तो आपल्या फ्रंटच्या बाजूने येतो आणि जो शेप असतो तो बॅकच्या बाजूने येतो. जो मोठावाला स्लीव्ज असतो तो आपल्याला अशी हाफ करून दोन्ही साईडनं आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. आणि आपली इथे स्लीव्ज रेडी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला इथे स्लीव्ज रेडी करून घ्यायची आहे. दोन्ही पण आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूच्या आपल्याला इथे स्लीव्ज लावून घ्यायचे आहे. ब्लाऊज थोडंसं हेवी असल्यामुळे मशीनवरती थोडंसं हार्ड जातं ठेवायला. ते खूप हेवी होतं आणि खालीच सरकत होतं सारखं. तर तिथे आपल्याला इथे काळजी घेऊन स्टिच करायचं आहे. दोन्ही स्लीव्ज लावल्याच्यानंतर आपण इथे आता लास्टला जे आहे आपण बॅक आणि फ्रंटचा जो मार्जिनच्या साईडनं आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. बॅक आणि फ्रंट आपण समोरासमोर ठेवून आपलं जेवढं येतं आहे तेवढं आपण इथे बॅक आणि फ्रंट सरळ ठेवून आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत. आणि मी इथे स्लीव्जला थोडीशी क्रॉस स्टिच मारली कारण आपल्याला एवढी स्लीव्जला मार्जिनची गरज नव्हती, म्हणून मी थोडी कट केलेली आहे. आपल्याला या पद्धतीने आपले एका साईडचे आपण जे आहे ते रेडी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी आपण आता आतमधल्या बाजूने आपण फिटिंग टाकून घेणार आहोत. आपली ही जी आतमधली फिटिंग आहे ती आता आपण टाकून घेणार आहोत. तर ती मी इथे मिडल ठेवलेला होता आणि आपण तो ठेवल्यानंतर तुम्हाला मी परत एकदा दाखवते आपल्याला ह्या साईडचा पण आपल्याला कशी स्टिच मारायची आहे. जसं मी पहिले तुम्हाला डायरेक्ट मारून दाखवली ही दाखवते. आपली जी बटन पट्टी आहे ती आपल्याला नेकच्या मिडलला ठेवायची आहे आणि बॅकचा जो आहे पार्ट तो असा ठेवून सरळ ठेवून आपली जी मिडल पट्टी येते म्हणजे मिडलची बटन पट्टी आपल्याला मिडलला ठेवून जिथेपर्यंत येतोय तिथपर्यंत आपल्याला ठेवून इथे सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपण इथे अशा पद्धतीने पण इथे दोन्ही पण साईडच्या आपण जे आहे ते बाहेरच्या स्टिच मारून घेतो की जेणे आपण अंडरग्राऊंड फिटिंग जी आपली आतमधली आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये येईल. तर आपण इथे जी आहे ती एक्स्ट्रावाली जी आहे स्टिच मारून घेतो आहे की जेणेकरून आतमधली आपली अंडरग्राऊंड फिटिंग एकदम छान पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये येईल. तर आपण इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे मी स्टिच मारल्यावरती एक्स्ट्रा जो कपडा उरतो आहे तो मी इथे कट करून घेणार आहेत. तो कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला आता आतमधल्या साईडनं फिटिंग टाकून घ्यायची आहे. आपली जी प्रॉपर फिटिंग असते ब्लाऊजची ती आपल्याला टाकायची आहे. मी असं उलटं करून घेतलं. त्याच्यानंतर आपण आता इथे उलट्या बाजूने म्हणजे आतमधल्या बाजूने फिटिंग टाकून घेणार आहोत. याच्यासाठी आपण परत कपडा आतमध्ये फोल्ड केला आहे पूर्ण आणि सरळ कपडा ठेवून आपण जसं मी पहिले हुक पट्टी आणि बटन पट्टी आपल्याला एकदम ब्लाऊजच्या मिडलला ठेवायची आहे म्हणजे बॅक साईडच्या मिडलला ठेवायची आहे तशी ठेवून घेणार आहोत. आणि आपण इथे जी आहे हुक पट्टी जी काचपट्टी आहे ती सोडून देतो, काचची पट्टी सोडून देतो आणि तिथून मेजरमेंट टाकतो कारण ती आतमध्येच जात असते काचेची पट्टी, त्याच्यामुळे आपल्याला ती मोजायची नसते. तर आपण त्याचा इथे आता आपण जसं मी वेस्टचा फोर्थ टाकणार आहे त्या पद्धतीने आपण इथे वेस्टचा फोर्थ घेतलेला आहे तर तो टाकणार आहे. तर वेस्ट आहे माझी 34 इंच, त्याचा फोर्थ आहे 8.5 इंच.
त्याच्यानंतर आता आपण इथे सरळ जे आहे परत आपण चेस्टचा फोल्ड टाकणार आहोत. तर तिथे चेस्ट आहे, चेस्ट आपण जी मेजरमेंट टाकलेलं होतं तर चेस्ट होती आपली 38 इंच. तर 38चा फोर्थ येतो आहे आपला 9.5 इंच. तर आपण इथे 9.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहोत. तर आपण इथे एकदा मार्किंग करून घेतल्याच्यानंतर ते टाकल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्लीवचं 1/2 इंच, म्हणजे पूर्ण जो राऊंड आहे त्याचा आपल्याला अर्धा टाकायचा असतो. आपलं हे इथं स्लीव्ज आहे 13, म्हणजे 13चं येतं 6.5. तर आपलं इथे 6.5 इंच आपण इथे टाकून घेणार होतं. तर हे जे तिन्ही पॉईंट आहे ते आपल्याला इथे सरळ असे जॉईन करायचे आहे आणि आपण याच्यावरती स्टिच मारून घेणार आहोत. सेम आपल्याला जी फिटिंग आपण ह्या साईडनं टाकलेली आहे सेम ती फिटिंग आपल्याला ती इकडच्या साईडने पण टाकून घ्यायची आहे. पहिले आपण याला आता स्टिच मारून घेऊया. इथे स्टिच मारून घेतल्याच्यानंतर इथे सरळ स्टिच मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला जे साईडच्या असतात तर साईडच्या पण स्टिच आपण लगेच इथे मारून घेऊ शकतो. तुम्हाला जर एक रेग्युलर ठेवायची असेल म्हणजे आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायचे असते सगळ्या दोन्ही पण बाजून. आपण 3 स्टिच दोन्ही पण बाजूनं मारून घेत असतो. तर या पद्धतीने मी ते 3 स्टिच मारून घेतलेले आहे. आणि आता आपण जसं ह्या साईडनं मेजरमेंट टाकलेलं होतं आपल्याला सेम ह्या साईडने पण मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. हिच्यामध्ये आपण कासपट्टी जी होती ती इन्क्लूड केलेली नव्हती, म्हणजे मेजरमेंटमध्ये तिच्यामध्ये आपण हुक पट्टी मोजणार आहोत. सेम मेजरमेंट जसं मी वेस्ट इकडे 8.5 टाकलेली होती सेम इकडे पण 8.5 टाकणार आहे. इथे मी चेस्ट 9.5 टाकलेली होती तर तिथे पण स्लीव 9.5 टाकणार आहेत. आणि स्लीव्सचा जो राऊंड आहे तो आपण 6.5 टाकून घेणार आहोत. आणि इथे पण सरळ आपण स्टिच मारून घेणार आहोत दोन्ही पण साईडने. जसं मी तिकडे मारली तशीच या पद्धतीने इकडं पण आपण सरळ स्टिच इथे मारून घेणार आहोत. तुमची स्टिच सरळ येते म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे याची तुम्हाला खात्री पटते इथेच. कारण नेहमी जे आहे ते आपल्या ब्लाऊजची सरळ स्टिच येते. स्लीव, चेस्ट आणि वेस्ट याच्यामध्ये आपली सरळ स्टिच आली म्हणजे ब्लाऊज आपलं एकदम परफेक्ट बसणार असतं, याचं हे प्रूफ असतो. तिथे आपण सरळ इथे स्टिच मारून घेतलेले आहेत. इथे पण मी दोन्ही पण बाजूने जशा मी सांगितलं आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारायच्या अर्धा इंचाच्या सोडून, तशा आपण दोन्ही पण बाजूने इथे अर्धा इंच सोडून 3 स्टिच मारून घेतलेल्या आहेत. तर आपली इथं पूर्ण ब्लाऊज आता रेडी झालेला आहेच. तर याला मी आता हे रेडी झाल्याच्यानंतर याला आपण सरळ करून घेऊया. ते बघू शकतो एकदम छान पद्धतीने आपले जे ब्लाऊज आहे ते एकदम छान पद्धतीने इथे रेडी झालेलं आहे. आपले स्लीव जे आहे ते पण एकदम व्यवस्थित छान लागलेले आहे आणि ब्लाऊज पण रेडी झालेला आहे. तर मी इथे याला नॉड आणि लटकन लावून घेतलं आहे. त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं काढायला लक्षात नाही राहिला त्याच्यामुळे मी नॉटचा तर व्हिडिओ नाही बनवलेला आहे. पण रेग्युलर आहे नॉट जे आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे आहे. त्याचे जे कपडा होता त्याच्याच आपण इथे बनवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं ब्लाऊज एकदम छान पद्धतीने असं रेडी झालेलं आहे. नेक पण एकदम परफेक्ट बसलेला आहे, फ्रंट बॅक आणि स्लीव्ज पण अगदी व्यवस्थित आलेले आहे. तर तुम्हाला असा हा व्हिडिओ मी याची जी आहे ती शिलाई घेतलेली आहे 1000 रुपये, कारण आरी वर्कचं होतं. अगदी एकदम थोड्याशा वेळेमध्ये हे बनवून दिलेलं आहे आणि खूप अर्जंट होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.